तर फडणवीसांकडून उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा वर्तवण्यात आलेली आहे आणि यासाठीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये ते मोदी आणि अमित शहा यांची भेट घेणार आहेत। मुंबई विमानतळावर सध्या ते दाखल झालेले आहेत। दिल्लीसाठी ते सध्या निघालेले आहेत। विमानतळावर सध्या ते दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते दिल्लीत देखील पोहोचतील आणि आज ते उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याबाबत दोनही भाजपच्या दिग्गज नेत्यांसोबत म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत। आज अमित शहा आणि मोदींना फडणवीस दिल्लीत भेटणार आहे, त्यासाठीच ते दिल्लीसाठी रवाना झालेत। फडणवीसांकडून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची ही इच्छा कालच व्यक्त करण्यात आली। सर्वच नेत्यांनी त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले, मात्र ते काही सफल झालेले दिसत नाहीयेत। ही दोन दृश्य एकीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झालेत, त्यासाठी ते मुंबई विमानतळावर दाखल झाले, तर दुसरीकडे फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळाची बैठक सध्या सुरू आहे। या मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस उपस्थित नाहीयेत, ते दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। याचा अर्थ आपण असं बोलू शकतो की ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत। आज अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत राजीनाम्याबाबत फडणवीस चर्चा करण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये आता हालचालींना खूप मोठा वेग आलेला आहे, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्याच्या राजकारणातून मोकळा करा अशी इच्छा बोलून दाखवली आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सध्या ते दिल्लीसाठी रवाना झालेत। मुंबई विमानतळावर सध्या ते दाखल झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात ते दिल्लीला पोहोचतील। तर दुसरीकडे मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित नाहीयेत। उपमुख्यमंत्री फडणवीसांशिवाय ही मंत्रिमंडळाची बैठक सध्या सुरू आहे। सर्वच नेते या बैठकीला उपस्थित आहेत, मात्र ही दृश्य मुंबई नागपूर विमानतळावरची ही दृश्य आहेत। देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी आता रवाना होत आहेत। अब दिल्ली जा रहा है, मुलाकात होगी नेताओं से। देवेंद्र जी, सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत। आज फडणवीस, मोदी आणि शहा यांना दिल्लीत भेटणार अशी माहिती सूत्रांमार्फत मिळते। या बैठकीत नेमकं काय होतं, फडणवीस राजीनामा देतात का आणि त्यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडून सध्या स्वीकारला जातो का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्याला देखील फडणवीस हजर राहिलेले नाहीयेत, म्हणजे त्यांच्या निर्णयावर ते ठाम असल्याचं चित्र आहे।